press the bell icon on the YouTube app and never miss another update. हेलो चिल्ड्रन, हम पिछले क्लास में जो ऐसे ऐसे पार्ट में मोहन को कैसे बीमारी आ गई है, यहाँ ऐसे ऐसे बीमारी आ गई है, जो पेट में मोहन को ऐसे ऐसे हो रहा है, इसके बारे में यहाँ जो पड़ोसी दीनानाथ भी आकर जाते हैं मोहन को देखने के लिए। फिर कौन आते हैं यहाँ? वैद्य जी मोहन को देखने के लिए आते हैं, यानी चेक करने के लिए आते हैं, टेस्ट करने के लिए। फिर वैद्य जी कुछ पुड़िया मोहन की माँ के पास देकर इन पुड़ियों को रोज़ पिलाने से मोहन ठीक हो जाएगा, ऐसे बोलकर वहाँ से जाते हैं। जाने के समय यहाँ वैद्य जी को मोहन जी के पिताजी क्या करते हैं? वैद्य जी यहाँ आपकी भेंट नोट देते हैं। वैद्य जी को क्या करते हैं? मोहन के पिता जो ट्रीट करते हैं ना वैद्य जी, वैद्य यानी एक आयुर्वेदिक डॉक्टर है। वैद्य जी का मतलब आयुर्वेदिक डॉक्टर है। वो क्या करते हैं? मोहन को चेक करते हैं। इसके बाद मोहन के पिता वैद्य जी को भेंट देते हैं। भेंट का मतलब क्या है? ट्रीटमेंट चार्जेस या गिफ्ट, तोहफा हम कह सकते हैं। भेंट कितने देते हैं? नोट देते हुए। कितने नोट देते हैं? देखिए, जो 5 का यानी 5 रुपीज़ नोट। इसका मतलब क्या है? जो यहाँ इस पाठ को लिखे हैं, इस समय में जो 5 रुपये का नोट का बहुत ही महत्व है। इसका मतलब क्या है? वो बहुत ही कीमती क्या है? नंबर है। 5 रुपये का मतलब क्या है? बहुत ही कीमती जो क्या है? पैसा है उस समय में। ಅಂದರೆ 5 ರೂಪಾಯಿ ಅನ್ನೋದು ತುಂಬಾ ಬೆಲೆ ಇರುವಂಥದ್ದು। ಇವಾಗಿನ 500 ರೂಪಾಯಿ ಲೆಕ್ಕನೂ ನಾವು ತಗೋಬೋದು, ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಆವಾಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅಷ್ಟು 5 ರೂಪಾಯಿ ಆವಾಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಚಾರ್ಜಸ್, ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಚಾರ್ಜಸ್, ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? 5 ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ತಾರೆ ಕೈಯಲ್ಲಿ। फिर वैद्य जी नोट लेते हुए, अरे मैंने कहा आप यहाँ क्या करते हैं? आप और हम क्या दो है? क्या है? वैद्य जी क्या बोलते हैं? यहाँ मोहन के पिता मोहन को ट्रीट करने के बाद वैद्य जी को जो 5 रुपये का नोट भेंट के रूप में देते हैं ना, तब जो वैद्य जी क्या बोलते हैं? अरे आप क्या कर रहे हैं? मैं और आप दोनों अलग है क्या? हम दोनों एक है, ಅಂದರೆ ನಾವಿಬ್ರು ಬೇರೆನಾ? ನಾವಿಬ್ರು ಒಂದೇ ತಾನೆ? यहाँ अरे मैंने कहा, इसका मतलब क्या है? अरे मैंने कहा, ये वैद्य जी बार बार अपने बातों में प्रयोग करने वाले एक बात है। ಅಂದರೆ ಅವರು ಮಾತಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಯೂಸ್ ಮಾಡೋವಂತಹ ಒಂದು ಮಾತು ಅಥವಾ ವಾಕ್ಯ ಇದು। ಅರೆ मैंने कहा, ನಾನು ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ। ಅವ್ರು ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಬಂದಾಗ್ಲೂ ಅವರು ಏನು ಹೇಳಿದರು? ಜೈ ರಾಮ್ಜಿ ಅಂತ ಹೇಳಿದರು, ಮೇನೆ ಬೋಲಾ ಅಂತ ಹೇಳಿದರು। ಅಂದರೆ ಕೆಲವೊಬ್ಬರು ನಾನು ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ, ಒಂದೊಂದು ಮಾತುಗಳನ್ನು ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವರ ಮಾತಿನ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದು ವಾಕ್ಯಗಳನ್ನು ಕಂಟಿನ್ಯೂಯಸ್ ಆಗಿ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಕೆಲವೊಬ್ಬರು ವ್ಯಕ್ತಿಗಳು, ಅದನ್ನೇ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಮೇನೆ ಕಹಾ ಅಂತ ಹೇಳೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಹಮ್ ಕ್ಯಾ ದೋ ಹೇ, ನಾವಿಬ್ಬರು ಬೇರೆನಾ? ಇದನ್ಯಾಕೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ ಕೈಯಲ್ಲಿ ದುಡ್ಡಿಸ್ಕೊಳ್ತಾರೆ। अंदर के दरवाजे से जाते हैं तभी डॉक्टर प्रवेश करते हैं। अंदर के दरवाजे से जाते हैं, इसका मतलब क्या है? जो मोहन किस कमरे में था, उस कमरे से बाहर वैद्य जी जाते हैं, या मोहन के घर से वैद्य जी निकलते हैं। और ये जाने के बाद कौन? वैद्य जी जाने के बाद यहाँ कौन आते हैं? डॉक्टर आते हैं घर में, मोहन के घर में। डॉक्टर, हेलो मोहन, क्या बात है? ऐसे क्या कर लिया? देखिए वैद्य जी, डॉक्टर क्या बोल रहे हैं? हेलो मोहन, क्या हो गया तुमको? ये क्या ऐसे क्या हो गया? क्या कर लिया? ಏನು ಮಾಡ್ಕೊಂಡೆ ನೀನು? ಏನೇನೋ ಆಗುವಂಥದ್ದನ್ನ ಅನ್ನೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ कौन बोल रहे हैं? यहाँ डॉक्टर पूछ रहे हैं। किसको? मोहन को। मोहन क्या बोलता है? पिता, मोहन के पिता बोलते हैं, नहीं वही दिए हैं। माँ और पिताजी फिर उठते हैं। मोहन कराहता है, डॉक्टर पास बैठते हैं। देखिए, मोहन के पिता और मोहन के माता यानी उनके जो पेरेंट्स हैं मोहन के पास ही बैठे थे, और डॉक्टर जी के आने के बाद ये दोनों वहाँ से उठते हैं। उठने के बाद कौन बैठते हैं वहाँ? डॉक्टर जी वहाँ बैठकर मोहन जी के तबीयत के बारे में पूछने लगते हैं और ट्रीटमेंट शुरू करते हैं।
इसके बारे में क्या पूछते हैं? पिता, डॉक्टर साहब कुछ समझ में नहीं आता। मोहन के पिता क्या बोलते हैं डॉक्टर से? डॉक्टर साहब कुछ समझ में ही नहीं आ रहे हैं, हमें कुछ मालूम ही नहीं हो रहा है कि मोहन को कैसे जो बीमारी आ गई है, इसको क्या हो रहा है, जो ऐसे ऐसे बीमारी क्या है, हमें समझ में ही नहीं आ रहा है। ऐसे यह कौन बोलते हैं? मोहन के पिता डॉक्टर को बोलते हैं। और डॉक्टर पेट दबाने लगते हैं। अभी देखता हूँ। डॉक्टर क्या करने शुरू करते हैं? यहाँ मोहन को चेक करने के लिए शुरू करते हैं और उनके जो मोहन के पेट को दबाते हैं। ಅಂದರೆ ಅವನ ಹೊಟ್ಟೆಯನ್ನು ಹೀಗೆ ಹಿಚ್ಚುಕಿ ನೋಡ್ತಾರಲ್ವ, ನಾವೇನಾದ್ರು ಹೊಟ್ಟೆ ಏನಾದರೂ ಗಟ್ಟಿಯಾಗಿದೆನಾ ಅಥವಾ ಏನಾದರೂ ಗಡ್ಡೆ ಆದಂಗೆ ಏನಾದರೂ ತೊಂದರೆ ಆಗಿದೆನಾ ಒಳಗಡೆಗೆ, ಕೆಲವೊಬ್ಬರಿಗೆ ಹೊಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ನೀರು ತುಂಬಿಕೊಂಡಂಗೆ ಅನಿಸುತ್ತೆ, ಎಲ್ಲ ಚೆಕ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಡಾಕ್ಟರ್ಸ್ ಅಲ್ವಾ. वो क्या करते हैं? पेट को ऐसे दबाते हैं, यहाँ पेट दर्द हो रहा है, पेट में ऐसे ऐसे हो रहा है मोहन को, इसलिए वो क्या करते हैं डॉक्टर पेट दबाते हैं और बोलते हैं मैं देखता हूँ, मैं ನೋಡ್ತೀನಿ. फिर जीभ तो दिखाओ बेटा. मोहन जीभ निकालता है. तो मिस्टर आपके पेट में कैसे होता है? ऐसे ऐसे. मोहन बोलता नहीं कराता है. देखिए क्या है, डॉक्टर पेट दबाते क्या बोलते पूछते हैं? जीभ तो दिखाओ बेटा. जीभ का मतलब क्या है यहाँ? टंग. जीभ का मतलब क्या है? टंग. क्या है यहाँ? कौन? डॉक्टर जी मोहन को अपने जीभ दिखाने के लिए पूछते हैं, बोलते हैं. यानी ಶೋ ಮಿ ಯುವರ್ ಟಂಗ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ನಿನ್ನ ಟಂಗನ್ನು ತೋರಿಸು, ನಾಲ್ಗೆ ತೋರಿಸು ನಿಂದು ಅಂತ ಹೇಳಿ. ಮೊದಲು ಡಾಕ್ಟ್ರ್ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ? ನಾಲ್ಗೆ ಚೆಕ್ ಮಾಡ್ತಾರೆ ತಾನೇ. ಯಾಕೆ ಚೆಕ್ ಮಾಡ್ತಾರೆ? ನಾಲ್ಗೆಯಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ರೂ ಬ್ಲಡ್ ಕಾಣಿಸುತ್ತೆ ನಮಗೆ, ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? ನಾಲ್ಗೆ ಚೆಕ್ ಮಾಡಿದ್ರೂ ಸಹಿತ ನಮ್ಮ ಬ್ಲಡ್ ಕಂಟೆಂಟ್ ಏನಿದೆ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಬ್ಲಡ್ಡಿಂದು ಒಂದು ಕ್ವಾಂಟಿಟಿ ಹೇಗಿದೆ ನಮ್ಮ ದೇಹದಲ್ಲಿ, ಕಡಿಮೆ ಇದೆನೋ ಜಾಸ್ತಿ ಇದೆನೋ ಇದನ್ನು ಸಹಿತ ನಮ್ಮ ನಾಲ್ಗೆಯಲ್ಲಿ ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ, ಡಾಕ್ಟರ್ಸ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಅದು ಸಹಿತ ಒಂದು ಚೆಕ್ ಮಾಡೋ, ಮೇಲಿಂದ ಒಂದು ಚೆಕ್ ಮಾಡೋವಂತಹ ಒಂದು. ಆಮೇಲೆ ಕಲರ್ ಚೇಂಜ್ ಆಗಿರುತ್ತೆ ನಾಲ್ಗೆದು. ಆ ರೀತಿ ಕಲರ್ ಚೇಂಜ್ ಆದಾಗೂ ಸಹಿತ ಅದು ಕೆಲವೊಂದು ರೋಗದ ಲಕ್ಷಣಗಳಿರುತ್ತೆ. कुछ बीमारियों के क्या हैं लक्षण रहते हैं वो, इसलिए वो क्या करते हैं हमारे आँखों को देखते हैं, हमारे उंगलियां देखते हैं और पल्स रेट ऐसे चेक करते हैं, ऐसे पकड़ के हाथ को, है ना. और क्या करते हैं हमारे जो जीभ को, हमारे टंग को देखते हैं. ऐसे ही यहाँ टंग यानी जो जीभ को देखते हैं डॉक्टर जी. मोहन जीभ निकालता है. वो क्या करता है? अपने जीभ को दिखाता है निकाल कर. नालगेना तोरिस्ताने चाच बिट्टू. तो मिस्टर आपके पेट में कैसे होता है? डॉक्टर पूछ रहे हैं. तो मोहन मिस्टर ऐसे क्या है यहाँ? कुछ जो तमाशा करके, सीरियस रे नहीं बातें करते. छोटे बच्चों के साथ कैसे बातें करते हैं डॉक्टर्स? सीरियसली वो नहीं बातें करते हैं. वो कैसे बातें करते हैं? बहुत ही जो फ्रेंडली वॉइस से बात करते हैं. कौन? डॉक्टर, है ना. उसी तरह फ्रेंडली से क्या बोल रहे हैं? तो मिस्टर आपको क्या हो रहे हैं? क्या होता है? ऐसे ऐसे हो रहा है क्या आपको? ನಿಮ್ಗೆ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ ಮಿಸ್ಟರ್? ऐसे ऐसे ಏನೇನೋ ಆಗ್ತಾ ಇದೆನಾ ನಿಮಗೆ ಅಂತ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಡಾಕ್ಟರ್. ಮೋಹನ್ ಬೋಲ್ತಾ ನಹಿ कराहता है. ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಅವನೇನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಮತ್ತೆ ನರಳಾಡ್ತಾನೆ. कराहना का मतलब मैं पिछले क्लास में ही आपको बोली, जो कराहना का मतलब क्या है यहाँ? ನರಳಾಡೋದು. ಒದ್ದಾಡ್ತಾನೆ, ಹೀಗೆ ಹೊಟ್ಟೆ ಇಟ್ಕೊಂಬಿಟ್ಟು ಮಾ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಹೇಳ್ತಾನೆ. माँ बताओ बेटा, डॉक्टर साहब को समझा दो. क्या बोल रहे हैं माँ? बताओ बेटा मोहन तुम्हें क्या हो रहा है पेट में, कैसे जो पेन आ रही है तुम्हें, इसके बारे में डॉक्टर को ठीक तरह से बता दो, समझा दो डॉक्टर को. ऐसे समझाए तो डॉक्टर इस बीमारी का जो ट्रीटमेंट ठीक तरह से कर पाते हैं. ऐसे यह कौन बोलते हैं? माँ बोलते हैं. ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ ನೀಟಾಗಿ ಹೇಳು ಡಾಕ್ಟರ್ಗೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಅವರಮ್ಮ. मोहन जी जी ऐसे ऐसे कुछ ऐसे ऐसे होता है, हाथ से बताता है, उंगलियां बींचता है. डॉक्टर तबीयत तो बड़ी ख़राब है. क्या करते हैं जी?
ಹ್ಞೂ ಅಮ್ಮ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಅವ್ರ ಅಮ್ಮಂಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ನರಳಾಡ್ಕೊತ ಯಾರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ, ಮೋಹನ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಆಯಿತು ಆಯಿತು ಅಂತ ಹೇಳಿ, ಓ ಕೌನ್ ಬೋಲ್ ರಹಾ ಹೈ ಯಹಾ, ಮೋಹನ್ ಬೋಲ್ ರಹಾ ಹೈ, कुछ ऐसे ऐसे होता है, मुझे कैसे हो रहा है, ऐसे ऐसे हो रहा है, पता नहीं चल रहा है जो कैसे हो रहा है. ऐसे यहाँ कौन बात करता है, मोहन डॉक्टर जी से बोलता है, हाथ से बताता है, उंगलियां बींचता है, हाथ से बताता है, यानी जो ಕೈಯಿಂದನೇ ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾನೆ. ಅಂದರೆ ಹೊಟ್ಟೆ ಹೀಗೆ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಹಿಂಗೆ ಒದ್ದಾಡ್ಕೊಂಡು ಹೇಳ್ತಾರಲ್ವಾ, ಏನೇನೋ ಆಗ್ತಾಯಿದೆ ನನಗೆ. ಅವರು ಹುಷಾರಿಲ್ಲದೆ ಇರೋರು ಯಾವ ರೀತಿ ಮಾಡಿ ತೋರಿಸ್ತಾರೆ ನಮಗೆ. ಕೆಲವೊಬ್ರಿಗೆ ಮಾತಾಡೋದಕ್ಕೂ ಸಹಿತ ಆಗ್ತಾ ಇರಲ್ಲ, ಹೊಟ್ಟೆ ನೋವು ತಲೆ ನೋವು ಬಂದಾಗ ಅಲ್ವಾ, ಆವಾಗ ಆ್ಯಕ್ಷನ್ ಮಾಡಿ ತೋರಿಸ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಇವನು ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಹೊಟ್ಟೆ ಮೇಲೆ ಬಿಂಚ್ತಾ ಹೂವು ಅಂದರೆ ಹೊಟ್ಟೆ ಮೇಲೆ ಈ ಥರ ಕೈ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಇಸ್ಕಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಹೇಳ್ತಾನೆ, ನನಗೆ ಏನೇನೋ ಆಗ್ತಾ ಇದೆ, मुझे ऐसे ऐसे हो रहा है, कुछ भी मालूम नहीं हो रहा है, ऐसे ही करके वो क्या करता है यहाँ कराता है. फिर ಅಂದರೆ ನರಳಾಡ್ತಾನೆ ಮತ್ತೆ. डॉक्टर तबीयत तो बड़ी ख़राब है, इसे देखकर ये जो बिहेव कर रहा है ना, जो कौन यहाँ मोहन ऐसे कराने का जो मुँह देखकर वो पेट पर ऐसे दबाते हुए अपने मुंह के एक्सप्रेशन कैसे दे रहा है कि इसे कुछ बड़ा ही बीमारी हो गया है. किसको, मोहन को. ऐसे वो दिखा रहा है. कौन, ಮೋಹನ್. ಅಂದರೆ ಇವನು ನೋಡಿದ ತಕ್ಷಣ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇದೆ, ಮುಖ ಎಲ್ಲ ಒಂಥರ ಸಪ್ಪೆ ಆಗಿದೆ, ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬಾ ಪ್ರತಿ ಸಲನೂ ಹೊಟ್ಟೆ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಇಚ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ತುಂಬ ನೋವಾಗ್ತಾ ಇದೆ, ತಡ್ಕೊಳಕ್ಕಾಗ್ತಿಲ್ಲ ಅನ್ನೋದು, ನರಳಾಡೋದು, ಇದನ್ನೆಲ್ಲ ನೋಡಿಬಿಟ್ಟು ಡಾಕ್ಟ್ರ್ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಹಾಂ ಏತೋ ಕುಚ್ ಬಡೆ ಹಿ ಬಿಮಾರಿ ಹೇ, ಅಂದರೆ ಇದು ತುಂಬ ಯಾವುದೋ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಕಾಯಿಲೆನೇ ಇರಬೇಕಿದು, ಏನೋ ಸ್ವಲ್ಪ ದೊಡ್ಡದಾಗೆ ಆಗಿದೆ ಇವನಿಗೆ, ನೋಡೋಣ ಚೆಕ್ ಮಾಡೋಣ ಅಂತ. ಕೌನ್ ಬೋಲ್ತೆ ಹೇ ಯಹಾ, ಡಾಕ್ಟರ್ ಬೋಲ್ತೆ ಹೇ. फिर तबीयत तो बड़ी ख़राब है, इसका मतलब क्या है, इसका जो तबीयत है यानी इनका जो हेल्थ है, मोहन का हेल्थ बड़ी ही ख़राब है, बहुत ही ख़राब हो गया है, ತುಂಬಾ ಕೆಟ್ಟೋಗಿದೆ ಹೆಲ್ತ್ ಅನಿಸುತ್ತೆ, ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬ ಕೆಟ್ಟೋಗಿದೆ ಅನಿಸುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. फिर डॉक्टर सहसा गंभीर होकर वह मैं देख रहा हूँ, चेहरा बताता है इसे काफ़ी दर्द है, असल में कई तरह के दर्द चल पड़े हैं, कौलिक पेन तो है नहीं. देखिए जो सहसा गंभीर होकर, कौन गंभीर हो रहे हैं यहाँ, डॉक्टर. डॉक्टर गंभीर होकर क्या बोल रहे हैं, क्या बोलते हैं, गंभीर का मतलब क्या है यहाँ, कुछ सीरियस होना. क्या होते हैं, गंभीर होते हैं डॉक्टर. यानी जो डॉक्टर कुछ गंभीर से, बहुत ही सीरियस होकर, अभी तक कैसे बातें कर रहे थे वो डॉक्टर मोहन के साथ फ्रेंडली से, मिस्टर अब कैसे है, ऐसे बातें कर रहे थे ना. अब वो उनके चेहरे पर कैसे जो एक्सप्रेशन आती है, यहाँ डॉक्टर के चेहरे पर गंभीरता, सीरियस जो एक्सप्रेशन आती है, और सीरियस से वो क्या बोलते हैं कि डॉक्टर वह तो देख रहा हूँ, चेहरा बताता है इसे काफ़ी दर्द है. ये जो मोहन का चेहरा है कैसे दिख रहा है कि इसको काफ़ी दर्द है, ಅಂದರೆ ತುಂಬಾ ನೋವಿದೆ ಅನಿಸುತ್ತೆ. ಮೋಹನನ್ನು ನೋಡಿದರೆ, ಇವನ ಮುಖ ನೋಡಿದರೆ ತುಂಬಾ ನೋವು ಅನುಭವಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಂತ ಅನಿಸುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಯಾರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಡಾಕ್ಟರ್ ಹೇಳ್ತಾರೆ. दर्द है ऐसे जो जान पड़ता है, असल में कई तरह के दर्द चल पड़े हैं, कॉलिक पेन तो नहीं है. देखिए जो असल में यानी जो रियलिटी में हमारे आजकल के जो ज़माने में कैसे कैसे जो बीमारी आ गए हैं कि बहुत सारे जो पेट के संबंधित बीमारियां आ गए हैं, कुछ समझ में नहीं हो रहा है कि जो कैसे बीमारी है, मैं ठीक तरह से देखता हूँ. ಅಂದರೆ ಎಷ್ಟೋ ಥರದ ಕಾಯಿಲೆಗಳು ಬಂದುಬಿಟ್ಟಿದೆ, ನಾನು ನೀಟಾಗಿ ನೋಡಿ ಹೇಳ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಡಾಕ್ಟರ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. और जो कौलिक पेन तो नहीं है, कौलिक पेन का मतलब क्या है, कौलिक पेन एक पेट का दर्द है. कौलिक पेन क्या है, जो पेट का दर्द, यानी जो पेट के संबंधित एक दर्द को कौलिक पेन कहते हैं.
ऐसे जो दर्द तो नहीं है, इसे कॉलिक पेन तो नहीं है, पेट का दर्द तो नहीं है, ऐसे यहाँ कौन बोल रहे हैं? डॉक्टर बोल रहे हैं। और फोड़ा भी नहीं जान पड़ता, बराबर पेट टटोलता रहता है। देखिए फोड़ा का मतलब क्या है? यहाँ जो हम बोलते हैं ಬೊಬ್ಬೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ ನಾವು, ಪ್ರೋಬ್ಸ್ ಬೊಬ್ಬೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ, ಅದಕ್ಕೆ ಏನಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಇಲ್ಲಿ फोड़ा ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ। इसके इसे हम छाला भी कह सकते हैं, फंसी भी कह सकते हैं। जो क्या है? फोड़ा। फोड़ा का मतलब क्या है? प्रोब्स यानी बೊಬ್ಬೆ, छाला, ಪ್ರೋಬ್ಸ್ हम बोलते हैं, ಅಂದರೆ ಬೊಬ್ಬೆ ಅಂತಲೂ ನಾವು ಹೇಳ್ಬೋದು, ಬೊಬ್ಬೆಗಳು ಅಥವಾ ಗುಳ್ಳೆಗಳು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವಾ। ಜೋ ಅಂದರೆ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಏನಾದರೂ ಬೇರೆ ರೀತಿ ಕಾಯಿಲೆಗಳು ಇತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ನೋವು ಏನಾದರೂ ಆಗಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಮೇಲೆ ಏನಾದರೂ ಬೊಬ್ಬೆಗಳು ಅಥವಾ ಏನಾದರೂ ಗಂಟುಗಳು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ವ ಹೊಟ್ಟೆ ಒಳಗೆ, ಆ ರೀತಿ ಏನಾದರೂ ಆಗಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಅದು ಈ ರೀತಿ ಕೈಚಿ ಈ ಥರ ಹಿಚ್ಚಕಿ ಚೆಕ್ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ, ಗಟ್ಟಿ ಗಟ್ಟಿ ಕೈಗೆ ಸಿಗುತ್ತೆ ಅವ್ರಿಗೆ, ಅಂದರೆ ಏನಾಗಿದೆ, ಏನಾದರೂ ಒಳಗಡೆಗೆ ಗಡ್ಡೆ ಆಗಿರ್ಬೋದು ಅಂತ ಹೇಳಿ ಡಾಕ್ಟರ್ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ? ಸ್ಕ್ಯಾನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಹೌದಲ್ವಾ? ಏನೂ ಗೊತ್ತಾಗ್ತಿಲ್ಲ, ಹಾಗೆ ಸಿಂಪಲ್ ಪೇಯ್ನು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅವರು ಗೊತ್ತಾಗ್ಬಿಡುತ್ತೆ ಅವ್ರಿಗೆ, ಡಾಕ್ಟ್ರಿಗೆ ಇದು ದೊಡ್ಡದಾದಂತಹ ಒಂದು ಕಾಯಿಲೆನಾ ಅಥವಾ ಸಣ್ಣ ಕಾಯಿಲೆನಾ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು उन्हें समझ में आता है डॉक्टरों को कैसे जो बीमारी है, ऐसे ही हल्का बीमारी है या बड़ी बीमारी है, ऐसे वो जान जाते हैं डॉक्टर्स। ऐसे ही बातें करते करते ये क्या करते हैं? यहाँ मोहन के पेट को दबाते ही रहते हैं। कौन? डॉक्टर। ಅಂದರೆ ಅವನ ಹೊಟ್ಟೆನ ಇಸ್ಕಾಡ್ತಾನೆ, ಅಂದರೆ ಅವ್ರ ಹೊಟ್ಟೆನ ಈ ರೀತಿ ಮೇಲೆ ಚೆಕ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ಒತ್ತುತ್ತಾ ಚೆಕ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ಮಾತಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ। ಯಾರು? डॉक्टर। जो टटोलना का मतलब क्या है? हाथ लगाना। टटोलना का मतलब क्या है? हाथ लगाना। टटोलना यानी जो डॉक्टर क्या कर रहा है? बातें करते करते ही यहाँ मोहन के जो पेट पर हाथ लगाते रहते हैं। क्या कर रहे हैं? मोहन के पेट पर हाथ लगाते ही रहते हैं, टटोलता रहता है। माँ कांप कर फोड़ा। कांप कर फोड़ा क्या बोल रहे हैं यहाँ? कौन? कांपना का मतलब क्या है यहाँ? स्केरिंग। कांप, कौन कौन कांप रहा है यहाँ? माँ कांप रहे हैं। कौन कांप रहे हैं? माँ। कांपना का मतलब क्या है? स्केरिंग या डरना। ओ माँ क्या हो जाते हैं? जो फोड़ा। फोड़ा ಅಂತ ಹೇಳಿದರೆ मैं क्या बोली यहाँ? ಚಾಲ या ಪ್ರೋಬ್ಸ್, ಬೊಬ್ಬೆಗಳು, ಗುಳ್ಳೆಗಳು ಅಥವಾ ಏನಾದರೂ ಗಂಟುಗಳು ಆಗಿದೆನಾ ಅಂತ ಹೇಳಿ ಅಂತೀವಲ್ಲ, ಗಡ್ಡೆಗಳು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ, ಅದಾಗಿದೆನಾ ನನ್ನ ಮಗನಿಗೆ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು कौन डर रहा है? डर रही है माँ, डर रही है। किसके माँ? मोहन के माँ। वो क्या है? बिकमिंग वेरी स्केरी। कौन? मोहन के माँ। ऐसे ही करते हैं ना हमारे माँ भी, हम सभी के माँ ऐसे ही, कुछ हुआ तो क्या करते हैं? डर जाते हैं। हमारे बच्चों को जो क्या हो गए, क्या हुआ, अभी तक तो जो खेलते रहते थे, अब क्या हो गए, हम सुस्त या हमारे तबीयत कुछ ख़राब हुई है तो हमारे जो माँ है, हम सभी के जो पेरेंट्स क्या करते हैं यहाँ? बहुत डर जाते हैं। इसलिए वो बार बार कहते रहते हैं वहाँ मत जाओ, इधर मत जाओ, वो कुछ हो जाएगा, ये मत करो, वो मत करो। किस लिए बोलते रहते हैं हमारे पेरेंट्स? क्यों बोलते रहते हैं? कि कुछ ना हो जाए, हमारे बच्चों को कुछ ना होना चाहिए। इसलिए वो क्या कहते हैं? वो मत खाओ, ये मत खाओ, ऐसा मत करो, वहाँ मत जाओ ಅಂತ ಹೇಳ್ತಿರ್ತಾರಲ್ವ, ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಬೇಡ, ಅಲ್ಲಿ ಬೀಳ್ತೀಯ, ಅಲ್ಲಿ ಜಾಗ ಸರಿ ಇಲ್ಲ, ಅದನ್ನು ತಿನ್ನಬೇಡ, ಹೊಟ್ಟೆ ಹಾಳಾಗುತ್ತೆ। बट हम व्हाट वी आर गोइंग टू डू? हम क्या करते हैं? वो क्या नहीं करने के लिए बोलते हैं, हम उसी काम को करते हैं।
ಅಲ್ವಾ. ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ, ನೀವೆಲ್ಲ ಏನು ಮಾಡ್ತೀರಾ, ಏನು ಮಾಡಬೇಡ, ಎಲ್ಲಿ ಹೋಗಬೇಡ, ಏನು ತಿನ್ನಬೇಡ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೋ ಅದನ್ನೇ ನೀವೇನು ಮಾಡ್ತೀರಾ, ಪದೇ ಪದೇ ಹಠ ಬಿದ್ದು ಮಾಡ್ತೀರಾ. हौदा. हम ऐसे नहीं करना चाहिए, है ना बच्चों. यहाँ माँ डर जाते हैं, क्या फोड़ा हो गए मेरे बच्चों को, मेरे बच्चा को, बेटा को, ऐसा यहाँ कौन पूछ रहे हैं, माँ डॉक्टर से पूछ रहे हैं, काँप कर, वो भी स्केर होकर, डर कर. डॉक्टर जी नहीं, वह नहीं है, बिल्कुल नहीं है. मोहन से, जरा मुंह फिर खोलना, जीभ निकालो. मोहन जीभ निकालता है. जी नहीं. डॉक्टर क्या बोलते हैं, माँ तब जब डर जाते हैं ना, तभी यहाँ डॉक्टर क्या कहते हैं, नहीं नहीं, ऐसा फोड़ा नहीं है, फोड़ा बिल्कुल नहीं है. लेकिन मोहन से क्या बोलते हैं, मोहन फिर खोलना, फिर तुम्हारा जो मुंह खोलना, ಮತ್ತೆ ನಿನ್ನ ಬಾಯಿ ತೆಗೆದು ತೋರಿಸಪ್ಪ, ಬಾಯಿ ಆ ಮಾಡು, ನಾಲ್ಗೆ ತೋರಿಸು ಅಂತ ಹೇಳಿ ಮತ್ತೆ ಡಾಕ್ಟರ್ ಮೋಹನ್ಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. जीभ निकालो. मोहन जीभ निकालता है. हाँ, कब्ज ही लगता है, कुछ बदहज़मी भी है. उठते हुए कोई बात नहीं, दवा बेचता हूँ. यहाँ जो कब्ज, फिर से वो क्या करते हैं डॉक्टर, मोहन को अपने मुंह और जीभ को दिखाने के लिए बोलते हैं. और मोहन क्या करता है, फिर अपने जीभ यानी अपना जो टंग को दिखाता है. दिखाने के बाद यहाँ डॉक्टर मोहन के जो जीभ को देखने के बाद क्या बोलते हैं कि इसे कब्ज़ हुआ है. कब्ज़ का मतलब क्या होता है, कब्ज़ का मतलब कॉन्स्टिपेशन. कब्ज़ का मतलब क्या है, कॉन्स्टिपेशन. ಕಾನ್ಸ್ಟಿಪೇಷನ್ का मतलब ಮಲಬದ್ಧತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವಾ. मलबद्धते ಅಂತ ಹೇಳಿದರೆ जो हम ठीक तरह से क्या करना चाहिए, वॉशरूम को जाना चाहिए. रोज़ सुबह उठकर हम वॉशरूम को जाना चाहिए, है ना. इसी को क्या कहते हैं, हम ऐसे ठीक तरह से नहीं जाए तो हमें कब्ज़ हो जाता है. ಅಂದರೆ ನಾವು ಡೈಲಿ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ವಾಶ್ರೂಮ್ಗೆ ನೀಟಾಗಿ ಹೋಗಬೇಕು. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ. ಆ ರೀತಿ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಏನಾಗುತ್ತೆ, ನಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ. ನಮ್ಮ ದೇಹದಲ್ಲಿರೋ ಕೆಟ್ಟ ಪದಾರ್ಥಗಳನ್ನು, जो बुरे चीज़ें रहते हैं, जो अनयूज़फुल जो क्या है थिंग्स रहते हैं हमारे जो शरीर में, ऐसे जो चीज़ों को बाहर निकलते हैं हम वॉशरूम जाने से. इससे हमारा पेट भी साफ़ हो जाती है. हम कैसे रहते हैं, तंदुरुस्त रहते हैं, हमारे तबीयत ठीक रहती है, हम हेल्दी रहते हैं, है ना. हम हेल्दी रहते हैं. इसीलिए यह क्या हो रहा है, क्या हो गया है, कब्ज़ हो गया है. क्या कब्ज़ का मतलब क्या है, कॉन्स्टिपेशन हो गया है. किसको, मोहन को. और बदहज़मी का मतलब क्या है, यहाँ अजीर्ण. बदहज़मी का मतलब क्या है, अजीर्ण. अजीर्ण यानी जो ऐसे जो फालतू चीज़ों को खाने से क्या हो जाते हैं, अजीर्ण हो जाते हैं. ಅಂದರೆ ಜೀರ್ಣ ಆಗೋದಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ದೇಹದಲ್ಲಿ ನಾವೇನು ತಗೊಳ್ತೀವಿ ಆಹಾರ, ಅದೇನಾಗೋದಿಲ್ಲ, ಜೀರ್ಣ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಆವಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ, ನಮಗೆ ಮಲಬದ್ಧತೆ ಅಥವಾ ಕಬ್ಜ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಏನು ಹೇಳ್ತೀವಿ, ಕಾನ್ಸ್ಟಿಪೇಷನ್ ಏನಿರುತ್ತೆ ಅದು ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ. ಇಲ್ಲಿ ಯಾರಿಗಾಗಿದೆ, ಮೋಹನ್ಗೆ ಆಗಿದೆ. कब्ज़ हो गया है और बदहज़मी हो गया है. और कौन, डॉक्टर ऐसे कहते हुए क्या करते हैं, यहाँ वहाँ से वो चेयर से उठ जाते हैं. और कोई बात नहीं, दवा बेचता हूँ. कोई बात नहीं है, मैं दवा बेचता हूँ. दवा यानी जो टैबलेट्स, टॉनिक बेचता हूँ. ऐसे जो टॉनिक को, टैबलेट्स को या दवा को लेने से यहाँ कौन, मोहन ठीक हो जाएगा. उसका जो कब्ज़ और जो अजीर्ण का बीमारी आ गई है, ऐसे जो बीमारी क्या हो जाती है, दूर हो जाती हैं. ऐसा यहाँ कौन बोल रहे हैं, डॉक्टर जी बोलते हैं. क्यों ना आप ही चले. मेरा विचार है कि एक ही खुराक पीने के बाद तबीयत ठीक हो जाएगी. जो यहाँ मोहन के जो पिता को यहाँ डॉक्टर बोल रहे हैं कि जो आप ही मेरे साथ चली है बाहर तक छोड़ने के लिए,
मैं आपको कुछ जो दवा बेचता हूँ और ऐसे जो दवाओं को जो एक ही खुराक पीने से, इसका मतलब क्या है, एक ही औषधि का मात्रा, खुराक का मतलब क्या है यहाँ, औषधि, औषधि का मात्रा, खुराक का मतलब क्या है, औषधि का मात्रा। क्या बोलते हैं कि जो एक ही औषधि का जो मात्रा, यानी एक ही खुराक का मतलब क्या है यहाँ, एक ही जो औषधि का मात्रा पी जाने से, खाने से ये जो कौन, मोहन ठीक हो जाएगा। आप कुछ भी चिंता मत कीजिए, तबीयत ठीक हो जाएगी। कभी कभी हवा रुक जाती है और कंधा डाल लेती है, बस उसी की ऐंठन है। क्या बोल रहे हैं यहाँ, जो कभी कभी जो हवा रुक जाती है, हवा रुक जाने का मतलब क्या है यहाँ, जो हमारे बॉडी के अंदर हम लेते हैं सांस को, इसमें हम प्योर जो एयर को ब्रीथ नहीं करते हैं रोज़, है ना। जो यहाँ प्रदूषण के कारण, यानी पोल्यूशन के कारण हम कुछ जो क्या है ಮಿಕ್ಸ್ ಏರ್, ಅಂದರೆ ನಾವು ಬ್ರೀತಿಂಗಲ್ಲಿ ಏನು ತಗೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಇಲ್ಲಿ, जो बुरा हवा भी हमारे अंदर ले रहे हैं हम ऑक्सीजन के साथ साथ, है ना। ऐसे जो बहुत ही जो बुरी हवा हम ऑक्सीजन के साथ हमारे सांस में हम लिए तो हमें क्या हो जाती है, यहाँ हवा रुक जाती है, ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಬಾಡಿ ಒಳಗೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಆಕ್ಸಿಜನ್ನು ಪ್ಯೂರ್ ಆಕ್ಸಿಜನ್ ಹೋಗೋದಿಲ್ಲ. ಅದ್ರ ಜೊತೆಗೇನೆ ಇಲ್ಲಿ ಪೊಲ್ಯೂಷನ್ ಕಾರಣದಿಂದ ನಮಗೆ ಬೇರೆ ರೀತಿ ಕೆಟ್ಟ ಗಾಳಿನೂ ಸಹಿತ ಅದರೊಳಗೆ ಹೋಗುತ್ತೆ, ಡಸ್ಟ್ ಎಲ್ಲ. ಆವಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ, ಆವಾಗಲೂ ಸಹಿತ ನಮಗೆ ಆರೋಗ್ಯದಲ್ಲಿ ವೇರಿಯೇಷನ್ ಆಗುತ್ತೆ, ನಮ್ಮ ಹೆಲ್ತ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗುತ್ತೆ, ಅಪ್ಸೆಟ್ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. और फंदा डाल लेती है, फंदा डालने का मतलब क्या है, जो अपने वश में करना। ऐसे जो हम बुरी जो हवा को हमारे अंदर लिए तो ऑक्सीजन के साथ हमारे ಬ್ರೀತಿಂಗ್ में ये क्या हो जाती है, वो ವಶ್ में कर देती है, ಅಂದರೆ ಅದು ತನ್ನೊಳಗೆ ತನ್ನಲ್ಲೇ ಇಟ್ಕೊಂಡ್ಬಿಡುತ್ತೆ. ನಮಗೆ ಬೇರೆ ರೀತಿಯ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಗಳನ್ನು ಆರೋಗ್ಯದಲ್ಲಿ, ಹೆಲ್ತಲ್ಲಿ ವೇರಿಯೇಷನನ್ನು, ಹೆಲ್ತಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಗಳನ್ನು ಮಾಡುತ್ತೆ. ಈ ರೀತಿ ಹೊಟ್ಟೆ ನೋವು ಬರೋದು, ಅಥವಾ ಎದೆ ನೋವು ಬರೋದು, ಆ ಥರ ಗಂಟ್ಲು ನೋವಾಗೋದು, ಆಯಿತಾ. ಈ ರೀತಿ ಕೆಲವೊಂದು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಗಳನ್ನು ಏನಾಗುತ್ತೆ, ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡುತ್ತೆ. ಹೊರಗಡೆ ನಮ್ಮ ಒಳಗಡೆ ಗಾಳಿ ಏನು ಕೆಟ್ಟ ಗಾಳಿ ಸೇರ್ಕೊಂತು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಒಳ್ಳೆ ಗಾಳಿ ನಮ್ಮ जो ऑक्सीजन प्योर ऑक्सीजन हम लेते हैं ना सांस में, यानी ब्रीथिंग में हम लेते हैं, तब वो प्योर ऑक्सीजन को हमारे बॉडी के अंदर पूरा तरह से जो संचार करने के लिए नहीं छोड़ते हैं, अपने वश में कर देते हैं. ಅಂದರೆ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಪ್ಯೂರ್ ಆಕ್ಸಿಜನನ್ನು ನಮ್ಮ ದೇಹದೊಳಗೆ ಬಂದಿರುತ್ತೆ, ಆದರೆ ಅದನ್ನು ಏನು ಮಾಡೋದಿಲ್ಲ, ಈ ಕೆಟ್ಟ ಗಾಳಿ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಪೊಲ್ಯೂಷನ್ ಮಿಕ್ಸಪ್ ಇರುತ್ತಲ್ಲ, ಆ ಗಾಳಿ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಇಲ್ಲಿ ನಮಗೆ ಆಕ್ಸಿಜನನ್ನು ನಮ್ಮ ಪೂರ್ತಿ ಬಾಡಿ ಒಳಗೆ ಏನು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಬಿಡೋದಿಲ್ಲ, ಸಂಚಾರ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಬಿಡೋದಿಲ್ಲ. ಅರ್ಥ ಆಯಿತಾ. ಆವಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ, ಅಪ್ನೆ ವಶ में कर देते हैं, ಆ ಗಾಳಿ ತನ್ನ ವಶದಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಬಿಡುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಡಾಕ್ಟರ್ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಅಂಥ ಟೈಮಲ್ಲೂ ಸಹಿತ ನಮಗೆ ಈ ರೀತಿ ಕೆಲವೊಂದು ಗೊತ್ತಿಲ್ಲದೆ ಇರೋ ಪೇಯ್ನ್ಗಳು ಬಂದುಬಿಡುತ್ತೆ, ಗೊತ್ತಿಲ್ಲದೆ ಇರೋ ಕಾಯಿಲೆಗಳು ಬಂದುಬಿಡುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. फंदा डाल लेती है बस उसी की ऐंठन है, यानी उसी की ऐंठन का मतलब क्या है, ऐंठन का मतलब ಅಕ್ಕಡನ್, ಅಂದರೆ ಪಿತ್ತ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಲ್ವ, ಸ್ವಲ್ಪ ಪಿತ್ತ ಆಗಿದೆ ಅವರಿಗೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ, ಅದನ್ನು ಸಹಿತ ಏನಿಲ್ಲಿ ಇಂಪ್ಯೂರ್ ಏರನ್ನು ನಾವು ತಗೊಳ್ಳೋದ್ರಿಂದನೂ ಸಹಿತ ಈ ರೀತಿ ನಮಗೆ ತೊಂದರೆ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಯಹ ऐंठन का मतलब क्या है, ಅಕ್ಕಡನ್ ಅಥವಾ ಪಿತ್ತ ಅಂತ ಏನು ಹೇಳ್ತೀವಲ್ವ ನಾವು, ಸ್ವಲ್ಪ ಪಿತ್ತ ಆಗಿದೆ ನಮಗೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ, ಆವಾಗಲೂ ಸಹಿತ ಅಜೀರ್ಣ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗುತ್ತೆ, ಪಿತ್ತ ಆದಾಗೂ ಸಹಿತ. अकड़न का मतलब सॉरी ऐंठन, क्या दिए है आपको, ऐंठन. ऐंठन का मतलब क्या है, अकड़न. ಅಕ್ಕಡನ್ ಯಾನಿ ಪಿತ್ತ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಲ್ವಾ, ಸ್ವಲ್ಪ ಪಿತ್ತ ಆಗಿದೆ, ವಾತ ಪಿತ್ತ ಅಂತ ಕರಿತೀವಲ್ವ. ವಾತ ಅಂದರೆ ಅದೇ, ನಾವು ಇಂಪ್ಯೂರ್ ಏರನ್ನು ತಗೊಂಡಾಗ ಅದು ನಮ್ಮ ಬಾಡಿಯಲ್ಲಿ ಏನಾಗೋದಿಲ್ಲ, ಸರ್ಕ್ಯುಲೇಟ್ ಆಗೋದಿಲ್ಲ ನೀಟಾಗಿ. ಸರ್ಕ್ಯುಲೇಟ್ ಆಗದೇ ಇದ್ದಾಗ ನಮಗೆ ಈ ರೀತಿ ಕೆಲವೊಂದು ಬೇರೆ ರೀತಿಯ ಕಾಯಿಲೆಗಳು ಬಂದುಬಿಡುತ್ತೆ. ऐसे ही जो बोलते हुए डॉक्टर जी क्या करते हैं, यहाँ कुछ दवा मोहन को पिलाने के लिए जो
लिख के देते हैं भेजने के लिए, या क्या करते हैं, बातें करते हैं, देने के लिए बातें करते हैं। और डॉक्टर जाते हैं, मोहन के पिता 10 का नोट लिए पीछे पीछे जाते हैं और डॉक्टर साहब को देते हैं, देखते। यहाँ डॉक्टर जी वहाँ से निकलते हैं, वो कुछ भी नहीं पूछते हैं अपने ट्रीटमेंट के जो फीस को, यहाँ कौन डॉक्टर जी नहीं पूछते हैं। लेकिन वो जाते समय, डॉक्टर जी जाते समय यहाँ कौन, मोहन जी के पिता क्या करते हैं, 10 रुपये नोट को डॉक्टर के पीछे पीछे जाते हुए देते हैं। ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ರೂಪಾಯಿನ 100 नावीगा ಇಲ್ಲಿ 10 रुपये का मतलब क्या है, यहाँ वैद्य जी को कितने देते हैं, वहाँ मोहन के पिता 5 रुपये देते हैं। हम 500 भी लेते हैं, आज के ज़माने के जो ट्रीटमेंट को हम दिमाग में रखते हैं तो 50 रुपीज़ या 500 हम ले सकते हैं। और ये जो 10 का नोट जो डॉक्टर को कितने रहते हैं, कुछ उनके जो पेमेंट कुछ ज़्यादा रहती है ना। हम जो आयुर्वेदिक ट्रीटमेंट के ओर जाए तो वहाँ हमारे जो खर्चा क्या हो जाते हैं, कम हो जाती है। लेकिन उसी ट्रीटमेंट को हम डॉक्टर के पास लिए तो उसका जो खर्चा कितने हो जाते हैं, ज़्यादा होती है, ಹೌದಲ್ವಾ। ಇಲ್ಲಿ ನಾವು ಇಂಗ್ಲೀಷ್ ಮೆಡಿಸನಲ್ಲಿ MBBS ಮಾಡಿರೋಂಥವ್ರನ್ನ ಅವ್ರ ಹತ್ರ ಹೋದರೆ ನಮಗೇನಿರುತ್ತೆ, ಇಲ್ಲಿ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ಸ್ ಜೋ ಖರ್ಚು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ ನಾವು, ಎಷ್ಟು ಬರುತ್ತೆ, ತುಂಬಾ ಬರುತ್ತೆ, ಹೌದಲ್ವಾ। ಯಾಕಂದರೆ ಅದು ಫಾಸ್ಟ್ ನಾವೇನಾಗ್ತೀವಿ, ಕ್ಯೂರ್ ಆಗ್ತೀವಿ। ಹಾಗಾಗಿಬಿಟ್ರೆ ಅವ್ರ ಹತ್ರ ಏನಿರುತ್ತೆ, ಅವ್ರದ್ದು ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಚಾರ್ಜು ಸಹಿತ ಜಾಸ್ತಿ ಇರುತ್ತೆ। ಆಯುರ್ವೇದಿಕ್ಕಿಂದ ಏನು ನಿಧಾನಕ್ಕೆ ಏನಾಗ್ತದೆ, ನಮಗೆ ಇದು ನಿಧಾನಕ್ಕೆ ನಮಗೆ ಹುಷಾರು ಮಾಡ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ ಅವ್ರು ಕೊಡೋ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟು। ಆದರೆ ಇದು ಕಂಟಿನ್ಯೂ ಆಗಿ ನಾವು ಅದನ್ನು ತಗೊಳ್ಳೋದ್ರಿಂದ ಪರ್ಮನೆಂಟಾಗಿ ನಮಗೆ ಆ ಕಾಯಿಲೆ ದೂರ ಆಗುತ್ತೆ। ಆದರೆ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಮೆಡಿಸನ್ನಲ್ಲಿ ಆ ರೀತಿ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ಚಾರ್ಜಸ್ಸು ಜಾಸ್ತಿ, ಮತ್ತು ನಾವು ತುಂಬಾ ಫಾಸ್ಟಾಗಿ ಕ್ಯೂರ್ ಆಗ್ತೀವಿ, ಆದರೆ ಆ ಕಾಯಿಲೆ ಮತ್ತೆ ಬರೋದಿಲ್ಲ ಅನ್ನೋದು ಗ್ಯಾರಂಟಿ ಇಲ್ಲ, ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ। ಅಂದರೆ ಆ ಕಾಯಿಲೆ ಮತ್ತು ಬರ್ಬೋದು ನಮಗೆ, ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ। ಆ ರೀತಿ ಇಲ್ಲಿ ಏನು ನೋಡಿರಿ, ಡಾಕ್ಟರ್ಗೆ 10 ರುಪೀಸು ಅಂದರೆ ಆವಾಗಿನ ಕಾಲದ, ಈಗಿನ ಕಾಲಕ್ಕೆ ಆವಾಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ 10 ಅಂದರೆ ಈಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ನಾವು 1000 ಅಂತಲೂ ತೊಗೋಬೋದು, ಅಥವಾ 100 ರುಪೀಸ್ ಅಂತನಾದರೂ ತೊಗೊಳ್ಳೋಣ, ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ। ಅಂದರೆ ಆವಾಗ ಏನಿತ್ತು, ದುಡ್ಡಿಗೆ ಏನಿತ್ತು, ಬೆಲೆ ಇತ್ತು, ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ। 5 ರೂಪಾಯಿ ಅಂದರೆ ಬೆಲೆ ಇತ್ತು। ಇವಾಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ 500 ಅನ್ನೋದು ಯಾವುದೇ ರೀತಿ ಲೆಕ್ಕದಲ್ಲೂ ಸಹಿತ ಇಲ್ಲ, 1000 ಅನ್ನೋದು ಯಾವ ರೀತಿ ಲೆಕ್ಕದಲ್ಲೂ ಇಲ್ಲ, ಹೌದಲ್ವಾ। ಎಲ್ಲ ಬೆಲೆಗಳು ಸಹಿತ ಏನಾಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ, 1 to ಡಬಲ್ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದೆ ಇವಾಗ, ಹೌದು ತಾನೆ। ऐसे ही यहाँ डॉक्टर के पीछे पीछे भागते भागते कितने रुपए, 10 रुपये को यहाँ कौन, मोहन जी के मोहन के जो पिता डॉक्टर जी को देते हैं। और माँ सेंक तो दू, डॉक्टर साहब मोहन के जो माँ क्या बोल रहे हैं यहाँ, मोहन की माँ डॉक्टर से पूछते हैं सेंक तो दू, डॉक्टर जी सेंक तो दू का मतलब, सेंक मैं पहले ही आपको बोली ಕಾವು ಕೊಡೋದು ಅಂತ ಹೇಳೋದು, ನಾನು ಕಾವು ಕೊಡಲ ಇವನಿಗೆ ಮೈಗೆಲ್ಲ ತಲೆಗೆ ಅಂತ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಯಾರು, ಮೋಹನ್ ಅವರ ತಾಯಿ, ಯಾರಿಗೆ, ಇಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಡಾಕ್ಟರ್ दूर से यानी ये बाहर गए थे ना, वो रूम से बाहर गए थे, जा रहे थे डॉक्टर, वही दूर से वो क्या करते हैं, दरवाजे के सामने खड़े होकर कौन डॉक्टर बोलते हैं कि जी हाँ, गरम पानी की बोतल से सेंक दीजिए, गरम पानी की बोतल से, यानी पानी को गरम करके एक बोतल में डालकर, बोतल का मतलब क्या है, यहाँ ಬಾಟಲ್, ಒಂದು ವಾಟರ್ ಕ್ಯಾನಲ್ಲಿ ನೀರನ್ನು ಬಿಸಿ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಒಂದು ವಾಟರ್ ಕ್ಯಾನಲ್ಲಿ ಹಾಕ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಆ ವಾಟರ್ ಕ್ಯಾನಿಂದ ನೀವೇನು ಮಾಡಬೇಕು, ಕಾವು ಕೊಡಬೇಕು, ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ। ಆ ರೀತಿ ಇಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟ್ರು ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಮೆಥಡನ್ನು, ಕಾವು ಕೊಡೋ ಮೆಥಡನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಫಿರ್ सेंक दीजिए, डॉक्टर वहाँ से जाते हैं, माँ बोतल उठाती हैं, पड़ोसिन आती है। देखिए यहाँ जो डॉक्टर जी क्या करते हैं, वहाँ से निकलते हैं, बाहर जाते हैं। बाहर जाने के बाद यहाँ मोहन जी की माँ क्या करने के लिए शुरू करती है, जो गर्म पानी को बॉटल में डालकर मोहन को यहाँ क्या देने के लिए, सेंक देने के लिए तैयार होते हैं। ಅಂದರೆ ಬಿಸಿ ನೀರನ್ನು ಬಾಟಲ್ ಒಳಗೆ, ವಾಟರ್ ಬಾಟಲಲ್ಲಿ ಹಾಕ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಅದರಿಂದ ಕಾವು ಕೊಡೋದು, ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ। ಆವಾಗ ಸ್ವಲ್ಪ ರಿಲೀಫ್ ಆಗುತ್ತೆ, ಅದು ಒಂದು ಮೆಥಡನ್ನು ಇಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ನಾವೆಲ್ಲ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, ನಾರ್ಮಲಾಗಿ ಉಪ್ಪಿನ ಕಾವು ಕೊಟ್ಕೊಳ್ತೀವಿ ಅಲ್ವಾ, ಅಥವಾ ಕಾಟನ್ ಬಟ್ಟೆ ತೊಗೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಅದನ್ನು ನೀಟಾಗಿ ಇರೋ ಕಾಟನ್ ಬಟ್ಟೆ ತೊಗೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಹಂಚಿನ ಮೇಲೆ ಅದನ್ನು ಒತ್ತಿ ಒತ್ತಿ ಕಾವು ಕೊಟ್ಕೊತೀವಿ,
ಹೌದಲ್ವಾ? ಕೆಲವೊಬ್ಬರು ಬೇರೆ ಬೇರೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕಾವನ್ನು ಕೊಟ್ಕೊತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ಹೇಳಿರೋ ಮೆಥಡ್ ಯಾವುದು? ಬಿಸಿನೀರನ್ನು ವಾಟರ್ ಬಾಟಲಲ್ಲಿ ಹಾಕಿಬಿಟ್ಟು ಕಾವು ಕೊಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ऐसे ही करने के लिए मोहन की माँ जाते हैं. फिर कौन आते हैं? कौन एंट्री लेते हैं यहाँ? जो पड़ोसिन यानी नाइबर. ना जी इतनी पड़ोसिन क्यों मोहन की माँ? कैसे है मोहन? देखिए जो पड़ोसिन नाइबर आती है वो क्या बोल रहे हैं, क्या पूछते हैं यहाँ मोहन के जो माँ को, क्यों जी मोहन की माँ ಏನು ರೀ ಮೋಹನ್ ಅವರಮ್ಮ ಹೇಗಿದ್ದಾನೆ ಮೋಹನ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಯಾರು? ಪಡೋಸಿನ್ ನೈಬರ್. ಫಿರ್ ಮಾ आओ जी रामू की काकी कैसा क्या होता लोचा लोचा फिरे हैं जाने वहाँ ऐसे ऐसे दर्द क्या है लड़के का बुरा हाल कर दिया. देखिए आओ जी रामू की काकी पड़ोसिन कौन है यहाँ? जो रामू की ಕಾಕಿ. ಕಾಕಿ ಅಂದರೆ ಏನು? ಚಿಕ್ಕಮ್ಮ. ರಾಮು ಅವರ ಚಿಕ್ಕಮ್ಮ ಅಂತ ಹೇಳೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? ರಾಮು ಕಿ ಕಾಕಿ ಆಯೇ ಅಂದರ್ ಆಯೇ ಜೋ ಕೈಸಾ ಕ್ಯಾ ಹೋತಾ ಏನಾಗಿದೆನೋ ಅನ್ನೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಏನಾಗುತ್ತೆ ಅನ್ನೋ ರೀತಿಯಲ್ಲೂ ಸಹಿತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಕೈಸಾ ಕ್ಯಾ ಹೋತಾ ಏನಾಗಿದೆನೋ ಯಾರಿಗೆ ಗೊತ್ತು ಅನ್ನೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. लोचा लेचा फिरे है यानी जो परेशानी में फिरे है. लोचा लेचा का मतलब क्या है यहाँ? लोचा लोचा यानी परेशान होना. लोचा लोचा का मतलब क्या है? यानी परेशान में फिरा है. कहाँ गई? लोचा लोचा फिरे हैं जाने वह ऐसे ऐसे दर्द क्या है लड़के का बुरा हाल कर लिया. देखिए लोचा लोचा फिरे का मतलब क्या है? यहाँ बहुत ही परेशानी में ये कौन फिरा है? यहाँ फिरने का मतलब क्या है? घूमना. ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿಂದ ಇಲ್ಲಿಗೆ ಅಡ್ಡಾಡಿದ್ದಾನೆ ಅಂದರೆ ತುಂಬಾ ನೋವು ಅನುಭವಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಪರೇಶಾನಿ ಮೇ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ದರ್ದ್, ನೋವು, ಪೇಯ್ನ್ ಬಂದಿದೆ, ತುಂಬಾ ನೋವಲ್ಲಿ ಆ ಕಡೆಯಿಂದ ಈ ಕಡೆಗೆ ಅಡ್ಡಾಡಿದ್ದಾನೆ ಇವನು ಟೆನ್ಷನ್ನಲ್ಲಿ. यहाँ मोहन की भी बोल रहे हैं, मोहन की माँ, और अपने के बारे में भी बोल रहे हैं. ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಮೋಹನನು ಸಹಿತ ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ. ಪರೇಶಾನ್ का मतलब क्या है? ಟೆನ್ಷನ್, ದರ್ದ್ में जो फिरना ಅಂದರೆ ಟೆನ್ಷನಲ್ಲಿ ಅಡ್ಡಾಡೋದು ಅಥವಾ ನೋವಲ್ಲಿ ಅಡ್ಡಾಡೋದು, ದುಃಖದಲ್ಲಿ ಅಡ್ಡಾಡೋದು. ಈ ರೀತಿ ಇಲ್ಲಿ ಮೋಹನ್ ಅವ್ರ ಅಮ್ಮನೂ ಸಹಿತ ಅಡ್ಡಾಡಿದ್ದಾರೆ ಅಲ್ವಾ ಮೋಹನ್ ಜೊತೆಗೆ. ಮೋಹನ್ ಸಹಿತ ಏನಾಗಿದೆ? ನೋವಾಗಿದೆ, ಅವನಿಗೆ ಹೊಟ್ಟೆ ನೋವಾಗಿದೆ. ऐसे ऐसे जो बीमारी के कारण पेट दर्द आ गई है ना. इसीलिए वो मोहन की माँ क्या बोल रहे हैं यहाँ? ऐसे ऐसे लोचा लोचा फिरा है और ऐसे ऐसे बीमारी हमें मालूम नहीं है. इस बीमारी के कारण हमारा जो बेचारा ये जो मोहन ऐसे पड़ा है. ಅಂದರೆ ಏನು ಮಾಡಿದೆ ಇಲ್ಲಿ? ऐसे ऐसे जो क्या कर रहा दर्द लड़के का बुरा हाल कर दिया. लड़के का बुरा हाल कर दिया का मतलब क्या है? जो दुष्परिणाम डाला है. ಅಂದರೆ ಚೆನ್ನಾಗಿರೋ ಹುಡುಗನ ಏನು ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿದೆ? ಈ ರೀತಿ ಮಲ್ಕೊಳ್ಳೋ ಹಾಗೆ ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿದೆ. ಈ ಐಸೆ ಐಸೆ ಜೋ ಬಿಮಾರಿ ಯಾನಿ ಖಾಯಿಲೆ, ಇದು ಏನೇನೋ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅನ್ನೋ ಒಂದು ನೋಡ್ರಿ. ಐಸೆ ಐಸೆ ಹಿ ಬಿಮಾರಿ ಏ ಜೋ ನಾಮ್ ಹುವಾ ಅಂದರೆ ಐಸೆ ಐಸೆ ಅಂತಲೇ ಇದು ಹೆಸರಾಗ್ಬಿಡ್ತು ಎಲ್ಲರ ಬಾಯಲ್ಲೂ. ಏನು ಖಾಯಿಲೆ ಹೆಸರೇನು ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಐಸೆ ಐಸೆ. ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಏನೇನೋ ಆಗ್ತಾ ಇರೋ ಕಾಯಿಲೆ ಅನ್ನೋ ಅರ್ಥದಲ್ಲಿ ऐसे ऐसे जो बीमारी जो मोहन को बहुत ही तंग कर दिया है. और यहाँ वहाँ जो खेलते कूद कर फिरने वाले ये जो कौन? जो मोहन को एक ही तरफ बैठकर जो क्या कर रहा है? यहाँ दर्द सहने के तरह कर दिया है. कौन कर दिया है? ऐसे ऐसे बीमारी. ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಅಡ್ಡಾಡ್ಕೊತ ಕುಣಿದಾಡ್ಕೊತ ಇದ್ದಂಥ ನಮ್ಮ ಮೋಹನನ್ನು, ನನ್ನ ಮಗನ್ನ ಪಾಪ ನೋಡ್ರಿ ಹೇಗೆ ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿದೆ ಐಸೆ ಐಸೆ ಅನ್ನೋ ಕಾಯಿಲೆ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಯಾರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ? ಮೋಹನ್ ಅವರ ತಾಯಿ पड़ोसी यानी नाइबर को यहाँ बोल रहे हैं. और इसके बाद क्या हो जाती है हम अगले क्लास में देखती है. ऐसे ऐसे बीमारी मोहन से दूर हो जाती है या नहीं, इसका ट्रीटमेंट क्या हो जाता है यानी इलाज क्या है, इसके बारे में हम अगले क्लास में देखते हैं. थैंक यू चिल्ड्रन.